आणि ते जरांगे पाटील ते घेतल्याशिवाय राहणार नाही. कसं काय कसं काय असं वाटतंय मला. तो मुख्यमंत्री पाहिजे आजचे. हे लोक मुख्यमंत्री म्हणतात, त्यांनी लोकांसाठी ते करतोय. अच्छा, उपोषण ठेवतोय. इतके दिवस तो उपोषणमध्ये राहिला. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या फारच ह्याच्यात आहे, म्हणजे माग असतात. परिस्थिती कमी तर त्यांना आरक्षणाची यावेळेस फार अत्यंत गरज आहे. ते करतायत. त्यांनी निस्वार्थपणे त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्या मागे मराठा समाज आणि मुस्लिम समाज दोन्ही त्यांच्या पाठीमागे आहे. मराठा समाज या विषयामध्ये तर तो ते बोलून टाकतो मी. त्याला काय फरक पडणार आहे? जरांगे पाटील काय ह्यांना मंजूर करणार नाही का? नाही करणार, 100% सगळे मंत्री मंजूर करतील. नमस्कार मित्रांनो, महारथीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एक सामाजिक मुद्दा घेऊन एक समाजामध्ये आलो आहे की बाबा लोकांचं त्या मुद्द्यावर काय मत आहे. तो मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण. की मराठा आरक्षणावर मुस्लिम समाजाचं काय मत आहे. सुरुवातीपासून जेव्हा हे आंदोलन चालू झालं किंवा आपण 17पासून जरी बघितलं, 2017पासून किंवा 18पासून, त्या सुरुवातीपासूनच मुस्लिम समाज हा खंबीरपणे मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यामध्ये उभा आहे. तर मग आपण म्हणलं की जाऊन यांच्यामध्ये चर्चा करूया, यांना विचारूया की आरक्षणाबद्दल यांचं मत काय, की तुम्हाला काय वाटतं, मराठा समाजाची परिस्थिती कशी आहे. हा मुद्दा घेऊन मी या लोकांमध्ये आलेलो आहे. आणि आजचं महाराष्ट्रातलं जर वातावरण बघितलं आपण, जे दूषित झालेलं आहे, म्हणजे महाराष्ट्र हा सामाजिक सलोख्यामध्ये बाळशेदार कधीच नव्हता, पण आता ते वातावरण इतकं गढूळ झालं आहे. तर ते वातावरण कसं नीट करता येईल, हिंदू मुस्लिम ऐक्यता, त्या गोष्टी कशा जपता येतील आणि हा समाजाचं मराठा समाजाबद्दल काय मत आहे ते आपण आता लोकांमध्ये जाऊया आणि चर्चा करूया. आणि त्यांचं काय मत आहे तुम्हाला कळेलच. त्यामुळे महारथी चॅनलचा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि महारथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता बरेच दिवस झाले महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलाचं मराठा जातीसंघचा आंदोलन चालू आहे. म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन चालू आहे. तर एक मुस्लिम समाज म्हणून सुरुवातीपासनं 2017च्या आंदोलनापासून मुस्लिम समाज मराठा आरक्षणाच्या पाठिंबा देतोय. तर तुमचं मत काय याच्याबद्दल? आरक्षण भेटायला पाहिजे. त्याच्यामध्ये जे क्वालिफाईड असन हिला आरक्षण भेटायला पाहिजे संविधानानुसार. जे क्वालिफाईड नसणार तिला नाही भेटणार. कारण मुस्लिम समाजाचे बरेच नेते त्यांच्या पाठीमागे आहे, पण सामान्य माणूस म्हणून तुम्हाला का वाटतं असं, म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून? आजची जे परिस्थिती आहे त्याच्यानुसार म्हणजे प्रत्येक जो वर्ग आहे, भले ती म्हणजे मराठा आरक्षण आहे, मराठा माणूस आहे किंवा ती दुसरा म्हणजे जाती धर्माचं आहे, सगळ्यांना आरक्षण पाहिजेच पाहिजे. अच्छा, जे आजची देशाची कंडिशन आहे, जे आपलं लोकांना रोजगार नाही काय नाही, त्यानुसार म्हणजे आरक्षण भेटायला पाहिजे लोकांना, असं लोकांचं मत आहे. माझं मत तर काय साहेब, मराठा मुसलमान सगळे एकच आहे. आम्ही मराठा मुस्लिम आहे. मुस्लिम मावळ म्हणलं तर आम्हाला मराठ्यांसाठी आमचा जीव आहे. शिवाजी महाराजांच्या टायमाला मुस्लिम लोकांनी काय शिवाजी महाराजांना काय कमी केलेलं नाही. त्यांचं तोप करणार करा, आर्मीमध्ये होते, बॉडीगार्ड होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्याबद्दल मिळावं पाहिजे, मुसलमानांना मिळालं पाहिजे, मराठा लोकांना मिळालं पाहिजे, सगळ्या जातीच्या लोकांना जे करतात ते त्यांना मिळावं पाहिजे मग आरक्षण. आता तुमचे जे मराठा मित्र असतात, तुम्हाला त्यांच्या परिस्थितीकडे बघून काय वाटतं किंवा त्यांच्या अडचणीमध्ये आहेत का? लय अडचणी होईल आहे. आपले मराठी मित्र खूप चांगले, ते पण म्हणतात आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. पोरांना शाळामध्ये, दवाखान्यामध्ये जसं बरेच लोकांना आहे तसं मराठा लोकांना पण मिळालं पाहिजे. अच्छा, मग तुम्ही तर मराठा जेव्हा आला होता आंदोलन मनोज जरांगे पाटील तिथे गेले होते का? जाऊन आलो आम्ही. गेले होते का? जाऊन आलो. अच्छा, मनोज जरांगे पाटलाबद्दल काय भूमिका आहे तुमची? काय नंबर माणूस आहे. कसा माणूस आहे? 1 नंबर माणूस. अच्छा, त्यासारखा माणूस नाही. असं काय वाटतं? म्हणजे तो मुख्यमंत्री पाहिजे आजचे. हे लोक मुख्यमंत्री म्हणतात, त्यांनी लोकांसाठी ते करतोय. अच्छा, उपोषण ठेवतोय. इतके दिवस तो उपोषणमध्ये राहिला. तसा माणूस पाहिजे, कुठल्या तरी मोठी एजर पाहिजे, लोकांनी त्याला जाऊन हे करायला पाहिजे. आता मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे का? आहे ना, द्यायलाच पाहिजे त्यांना. मराठा लोकांचे, शेतकऱ्यांचे खूप हाल झालेले आहे, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये. पण आतापर्यंत सगळे मुख्यमंत्री वगैरे जे सगळे नावाचे मराठा आहेत, त्यांनी कोणीच मराठा समाजाला कोणी बघितलंच नाही, स्वतःच फक्त पूर्ण केलंय त्यांनी. अच्छा, आता मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की मी मराठा आरक्षणासोबतच मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं असं मुद्दा पुढे मांडणार, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? काय हरकत नाही, मुस्लिम मावळे, आम्ही पण मावळेच आहे मुस्लिम. अच्छा, दिलं तरी काय हरकत नाहीये. तुमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला मिळावं आरक्षण. महाराज जी ने शिवाजी महाराज ने किले के अंदर मस्जिदा कितने बनाए, मुसलमान लोग कैसे नमाज पढ़ने कैसे. महाराज ने कभी जातिवाद थोड़ी करे. महाराज ने हिंदू मुस्लिम सब समाज को एक लेके चले. महाराज बहुत बड़े हस्ती थी. महाराज किसी बात कोई कर सकता नहीं. मुगल बादशाह थे,
हम मुगल थोड़ी है, हम मुसलमान है। सही क्या गलत? सही है। महाराष्ट्र का जन्मभूमि का असते, हमारा तन मन धन सब कुर्बान है। और क्या बात कर सकते हैं साहब? जय हिंदुस्तान, जय महाराष्ट्र। हाँ? शेर मैं हर पे हक हूँ, जमाना मिटा नहीं सकता, कितना वतन परस्त हूँ ये बता नहीं सकता। ये मेरे बाप की, ये मेरे दादा की कब्र है, देखो मैं कोई और कागज तुमको दिखा नहीं सकता। वाह वाह, एक नंबर। मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे. मराठा समाज सध्याच्या परिस्थितीत फारच म्हणजे आर्थिक परिस्थिती त्यांची बिकट आहे आणि शिक्षणासाठी नोकरीसाठी त्यांना आरक्षण महत्त्वाचं आहे. तर त्यांना आरक्षण मराठा समाजाला मिळायला पाहिजे हा मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे पहिल्यापासून. सुरुवातीपासून म्हणजे नेते तिथे जात होते, पण मला सामान्य माणसाचं काय मत आहे हे मला जाणून घ्यायचं होतं. ना सामान्य माणसं तेच मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. आता तुमचे काही मराठा समाजाचे मित्र असतील किंवा ओळखीचे असतील, तर तुम्हाला त्यांच्याकडे बघून असं वाटतं का की ते सगळे साखर कारखानदार आहेत किंवा पैसेवाले आहेत का, त्यांच्या अडचणी काय आहेत, तसं काय? नाही, ते फार गरिबी आहे त्यामध्ये. शिक्षणासाठी ते फी भरू शकत नाही, कॉलेजसाठी फी भरू शकत नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती फारच खालवलेली असल्यामुळे त्यांना आरक्षणाची फार गरज आहे. अच्छा. आणि फार 5% 10% लोक असेल की जे आर्थिकदृष्ट्या त्यांची चांगली म्हणजे साखरदार म्हणा, बागायतदार म्हणा, ते आहेत. पण फार म्हणजे 80%च्या खाली लोक आज मराठा समाज आर्थिकदृष्ट्या फार ह्याच्यात आहे, म्हणजे माग असतात. परिस्थिती कमी आहे. त्यांना आरक्षणाची यावेळेस फार अत्यंत गरज आहे. आणि मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतायत मराठा समाजाबद्दल, तर त्यांच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? नाही, करायलाच पाहिजे. त्यांनी मराठा समाज एकत्र करतात, त्यांची फार चांगली भूमिका आहे आणि मराठा समाज बी त्यांच्या पूर्णपणे पाठीमागे आहे. आणि आता त्यांची मध्ये ते असं बोलले की मुस्लिम समाजाला सुद्धा आम्ही आरक्षण देऊ, या संदर्भात सुद्धा भूमिका घेणार आहे. त्याच्याबद्दल मुस्लिम समाजाला आरक्षण, मुस्लिम समाजामध्ये बी फार आर्थिक दृष्टीने फारच हे मागच आहे. ते रोजच्या हातावर काम करणारी लोक आहे, जसं छोटे मोठे व्यावसायिक आहे, हातगाडी चालवणारे वगैरे, त्यांना बी आरक्षण हवंच आहे. मागं आपल्या सरकारने 5% दिलं होतं शिक्षणासाठी, याच्यासाठी, नोकरीसाठी, पण परंतु ते काही सरकारांनी ते काढून घेतले आणि त्यांना नाही 4% तरी आरक्षण मुस्लिम समाजाला पण मिळायला पाहिजे. आणि आता हे जे मराठा आरक्षणाच्या विरोधात नवीन ओबीसी आरक्षण किंवा ओबीसी आंदोलन चालू आहे, किंवा जे महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा जो होता आपला तो बिघडण्याचं काम होतं, त्याच्याबद्दल काय? नाही, सामाजिक सलोखा राहायला पाहिजे. सरकारने ह्याच्यात सलोखाची भूमिका घ्यायला पाहिजे. हे सरकारचं महत्त्वाचा निर्णय असायला पाहिजे. दोन्ही समाजाला न्याय मिळायला पाहिजे अशी भूमिका घ्यायला पाहिजे. ओबीसीचं बी आरक्षणाला कुठं धक्का लागला नाही पाहिजे अशा पद्धतीने. मनोज जरांगे पाटील तर ओबीसी मधनच म्हणतात, कुणबी आणि त्यांच्याबद्दल त्याचं आता सरकारने त्याच्यावर निर्णय घ्यावा किंवा सरकारचं योग्य ते पावलं, त्यांनाही कुठं धक्का न लागता ओबीसीला त्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे. मुस्लिम समाज मराठा समाजाच्या मागे कधीही पण आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या मागे आहे आणि त्यांच्यासाठी आमचं सपोर्ट आहे पूर्णपणे, आणि आरक्षण भेटायलाच पाहिजे. आणि असं काय वाटतं, म्हणजे कशामुळे तुम्हाला काय, तुमचे काही मराठा समाजातले मित्र असतील किंवा ओळखीचे असतील, त्यांची परिस्थिती वगैरे तुम्हाला कशी वाटते? आहेत ना, काही मराठा समाजाचे जे आहेत ते लोक फारच मोठे आहेत आणि जे सर्वसामान्यांना काही त्यांचा फायदा नाही, ते आज मराठा समाजाला त्याचा फायदा व्हायलाच पाहिजे. आरक्षण भेटून त्यांना नोकरी किंवा सामाजिक संस्थेमध्ये त्यांना नोकरी भेटायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्यांचा एक हिस्सा पाहिजेलच त्यांचा मराठा समाजाचा. आज काय 2-3% असे लोक आहेत की त्यांचंच आज वर्चस्व आहे. मराठा समाजाचं त्याच्यात एक म्हणजे त्यांचा मोठा वाटा असून त्यांना तिथं वाटा भेटत नाही आहे मराठा समाजाला. ते त्यांना वाटा भेटायला पाहिजे, त्यांचा हक्कच आहे, ते हक्काचं त्यांना हक्क भेटायलाच पाहिजे. पण आतापर्यंत बरेच मुख्यमंत्री झाले, त्याच्यामध्ये मराठा समाजाचे बरेच मुख्यमंत्री होते, असं वाटत नाही का तुम्हाला की काय म्हणजे त्याच्याबद्दल काय? ते आता मराठा मुख्यमंत्री झाले आहेत, आता त्यांना ते कळलं नसेल, पण आता त्याची जाणीव लोकांना थोडी त्याची व्हायला लागली आहे ना. आता ते मराठा आरक्षण भेटायलाच पाहिजे. आणि मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतायत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते करतायत, त्यांनी निस्वार्थपणे त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्या मागे मराठा समाज आणि मुस्लिम समाज दोन्ही त्यांच्या पाठीमागे आहे. सुरुवातीपासून त्यांच्या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून आहे आणि आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना. अच्छा. आणि जे आता जरांगे पाटील यांनी काल परवा असं म्हणलं की मुस्लिम समाजाला सुद्धा
आरक्षण मिळायला पाहिजे, त्यांची पण परिस्थिती व्यवस्थित नाही इतकी, तर ते त्याबद्दल पण आंदोलन करायचं म्हणतात, त्याच्याबद्दल काय म्हणते? नाही, हे पण खरी गोष्ट आहे. कितीतरी ह्याच्यात हे झाले, त्यांची काय म्हणतात त्याला, मोठमोठे न्यायाधीशाकडून ह्यांच्याकडनं त्याचे सर्वे झालेला आहे. मुस्लिम समाजाचं त्यांना की इतके तळागाळातली इतकी परिस्थिती खराब आहे की मुस्लिम समाजाला सुद्धा आहे ना ह्याच्यात आरक्षण भेटायलाच पाहिजे. मग तुम्ही त्यांच्या मागणीचं समर्थन करताय? म्हणजे हा, समर्थन आहे ना. ते आता त्याच्यात कुणबीचे पण त्यांना हे भेटलेले आहेत ना सर्टिफिकेट. त्या जरांगे पाटीलना आमचं पूर्ण जीवापासून तळागाळापासून सगळं आमचं त्यांचं पाठिंबा आहे त्यांना. अच्छा, इथं ते पुण्यात जेव्हा आंदोलन आले होते तेव्हा गेले होते तुम्ही तिथं? गेलो होतो ना. गेले होते. हा, पाणी वाटवायला सगळं हे केलं आम्ही. अच्छा, धन्यवाद. ठीक आहे. ते त्याच्यामुळे म्हणलं, मग म्हणजे नेते बऱ्याच ठिकाणी जातात, पण सामान्य माणूस म्हणून काय भूमिका आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं, म्हणून आम्ही विचारतोय. नाही, ते नेते तर सगळेच पाठिंबा देतात, त्यांचं राजकीय काय असेल, पण सर्वसामान्यांचा मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला हे आरक्षण भेटायलाच पाहिजे आणि आमचा पूर्णपणे त्यांना निस्वार्थ पाठिंबा आहे. मराठा आरक्षण चालू आहे महाराष्ट्रामध्ये, जरांगे पाटील यांच्या जरांगे पाटील बद्दल जो विषय तुम्ही छेडलाय, जरांगे पाटील जे आहे हे त्यांचं कार्य करतायत, ते बरोबर करतायत. त्यांचं कार्य नीट आणि चांगलं चालू आहे आणि असंच प्रत्येक माणसाने कार्य करायला पाहिजे. कुणी एकमेकाच्या विरुद्ध माणुसकीच्या दृष्टीने बोलू नये आणि जातीवाद असं करू नये. पण जे लोक चांगले आहेत, जे माणुसकीला मानतात, ते जे लोक आहेत ते बरोबर आपलं काम करत आहेत. आणि मुस्लिमांबद्दल म्हणलं ना, मुस्लिम समाजाचं जे जो विचार आहे आपल्या माणुसकीच्या दृष्टीने हिंदूंबद्दल, ते चांगलेच विचार आहेत. मराठा आरक्षणाबद्दल काय विचार आहे तुमचा? मराठा आरक्षण म्हणलं ना, तर मराठा आरक्षण म्हणलं तर त्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे, त्यांचा हक्क आहे. आणि प्रत्येक नागरिक ते कोणत्याही जातीचा असू द्या, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. जर तुमची परिस्थिती खराब असेल, आरक्षण मिळालं पाहिजे. आणि मी पूर्वी रेल्वेमध्ये फ्री जात होतो. अच्छा. आता या म्हाताऱ्या लोकांना सुद्धा काहीतरी जरा ह्या लोकांनी विचार करायला पाहिजे. आता गांधी सुद्धा आलेत, त्यांनी हा विचार करावा की रेल्वेचं जे पास आहे, फ्री पास, ते द्यावं. ते विषय पण घेऊ आपण. पण हे मराठा समाज ह्या विषयामध्ये ते बोलून टाकतो मी, त्याला काय फरक पडणार आहे? जरांगे पाटील काय ह्यांना मंजूर करणार नाही का? नाही करणार, 100%. सगळे मंत्री मंजूर करतील. म्हाताऱ्यांनी कुठे जायचं? सगळे लेकरं बाळ आता हे एवढे कष्ट करतात, त्यांना पुरत नाही पैसे, त्यांना एवढी कमाई नाहीये. पण म्हातारे लोकांना गावाला जायचं असतं तर त्यांना सुरुवातीपासून मराठा आरक्षण जे चालू होता, मुस्लिम समाज हा खंबीरपणे यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे, एकदम खंबीरपणाने उभं राहिलेला आहे. आणि मुस्लिम समाज कधी जातीभेद करत नाही. आता सध्या आम्ही आमचा पालखीचा विषय आहे. स्वतः आम्ही जे आहे सुफी वारकरी विचार मंच मंडळाचा सभासद आहे. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून इकडं या रविवार पेठेत वारकरी लोकांना औषध दिलं. त्यांना इनामदार साहेबांनी इनामदार साहेबांनी आम्हाला सपोर्ट केलं आणि त्यांना औषध दिलं आणि त्यांना 3-4 दिंड्यांना आम्ही जेवण दिलं. काय आम्ही नाही देत, ते परमेश्वरच देत आहे. आम्ही कोणाला देऊ शकत नाही, आमची काय ताकद नाही. जरांगे पाटील आता असं म्हणतात की मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांची भूमिका आहे, तर त्याच्याबद्दल काय म्हणणं तुमचं? हो, सगळ्यांचाच हक्क आहे ना. ते बोलतात ते बरोबर बोलतात आणि आम्ही सुद्धा हक्क मागून घेऊ इच्छितोय. आम्हाला हक्क द्या, कारण का आम्ही हिंदुस्थानी आहे. आम्ही इकडेच जन्माचा आहे आमचा. माझा तर कमीत कमी 6 पिढ्या गेल्या हिंदुस्थानामध्ये पूर्वीच्या. नाही असं नाहीये, मी 6 पिढ्यापर्यंत दाखवू शकतो मी सगळं. तुमच्या आता काही मराठा मित्र असतील किंवा ओळखीतले असतील, सगळेच काय श्रीमंत आहेत का, किंवा त्यांच्या काय परिस्थिती आहे? नाही, मराठी लोक श्रीमंत सुद्धा माझे मित्र आहेत. आणि प्रत्येक श्रीमंत असं नाहीये ना, सगळे श्रीमंत असे नाहीयेत. सगळे श्रीमंत असे नाही, गरीब आहे, मिडियम परिस्थितीचे आहेत आणि श्रीमंत सुद्धा आहेत. आणि सगळेच चांगले आहेत. ते आमचे गोरवडे साहेब माझे मित्रच आहेत, ते सुद्धा पालखीला जेवण घालतात, ते चांगले आहेत. म्हणजे मिडियम हिशोबाने आहे. आरक्षण मिळायला पाहिजे किंवा मिळायला पाहिजे, सगळ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे, सगळ्यांनी मिळून राहायला पाहिजे आणि माणुसकीच्या दृष्टीने सगळ्यांना एकमेकाला मदत करायला पाहिजे. अच्छा. आणि जरांगे पाटीलचा जो विचार आहे
तो फार छान विचार आहे, मला फार आवडतो. हाँ तो उनको मिलना चाहिए. आप बोल रहे मुसलमानों को पहले से सपोर्ट है, तो उसी तरह से मुसलमानों को भी मिलना चाहिए, लेकिन पहले उनको मिलना चाहिए, फिर उसके बाद मुसलमानों को मिलना चाहिए. अच्छा, मराठा समाज को क्यों मिलना चाहिए, क्यों लगता है आपको ऐसा? तो उनमें भी है ना ऐसा, मतलब जो खाली एकदम नीचे के, इसमें ये मतलब नहीं कि जिसका बहुत गरीबी की हालत में है, तो उनको भी मिलना चाहिए, फिर उसके बाद भी मुसलमानों को मिलना चाहिए. तो उसके बाद जरांगे पाटिल साहब ने बोला भी ना कि ये मराठा आरक्षण का मुद्दा होने के बाद मैं मुस्लिम समाज का आरक्षण की बात करूंगा. हाँ तो उसके लिए अच्छी बात है ना, बहुत अच्छी बात है, उनका स्वागत करेंगे ना सब मुस्लिम लोग. अच्छा, और ऐसा वैसे भी सपोर्ट ही कर रहे हैं ना उनको मुस्लिम लोग. मुस्लिम समाज कर रहा है. अभी जिधर जिधर उन्होंने ये किया, ये किया नहीं क्या, धरना दिया, उधर भी मुसलमानों ने सपोर्ट किया ना उनका, नहीं क्या, सब तरह. उनके बारे में आपकी क्या, मनोज जरांगे पाटिल के बारे में आपकी क्या राय है? वो जो कुछ कर रहे हैं वो खुद के, ऐसा कुछ पॉलिटिक्स के लिए नहीं कर रहे हो, खुद खाली मराठा समाज के लिए कर रहे हैं, ये बात दिख के आती है उसमें. नहीं. अच्छा, तो आपको आपका क्या कहना है, मिलना चाहिए? हाँ मिलना चाहिए, मराठा को तो मिलना चाहिए. अच्छा, आपके कोई जो मुस्लिम दोस्त वगैरह होते हैं, क्यों मुस्लिम समाज के, मराठा कम्युनिटी के जो आप दोस्त होते हैं, तो आपको ऐसा लगता है कि सब अमीर है या कुछ मतलब? नहीं 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 है, सब अपने मतलब नहीं, मिडिल क्लास, गरीब, लोअर क्लास है ऐसे. जो अपोजिशन वाले क्यों जो उस मुद्दे को विरोध करते हैं वो ऐसा बोलते हैं कि जो कारखानदार है वगैरह बड़े बड़े लोग हैं वो मराठा समाज के, मगर वो सब नहीं, सब किधर है, सब नहीं है. नहीं, कुछ लोग चुने हुए लोग हैं बस. पाठिंबा अख्ख्या मुस्लिम समाजाचा आहे आणि जरांगे पाटील जे काही करतात चांगलं करतात, त्याच्यात सगळ्यांचा फायदा आहे. आणि मुस्लिम समाजाचे जे नेते आहेत ते तिथं आंदोलनामध्ये गेलेले वगैरे आहेत, किंवा इथं पुण्यामध्ये पण आलं तर बरेच मुस्लिम समाजाने पाणी वाटप वगैरे असं केलं होतं. तर तुमचं वैयक्तिक असं काय वाटतं की मराठा समाज गरीब आहे, श्रीमंत आहे, मिळालं पाहिजे, नाही मिळालं पाहिजे आरक्षण? नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, 100% मिळायला पाहिजे. अच्छा, आणि ते जरांगे पाटील ते घेतल्याशिवाय राहणार नाही. कसं काय असं असं वाटतंय मला. अच्छा, आणि हे जरांगे पाटील यांच्याबद्दल काय म्हणतं तुमचं? गुड. त्यांना या आरक्षण म्हणजे या आधी म्हणजे काय ते उपोषण ना, उपोषण. हा, उपोषण सुरू केल्यापासूनच आमची ओळख आहे, माहीत झाली त्यांच्याबद्दल. याच्या आधी त्यांना म्हणजे काय ओळख वगैरे नव्हती, परिचय नव्हता, माहिती नव्हती. पण त्यांच्याबद्दल काय वाटतं, कसे व्यक्तिमत्व आहे ते? चांगलं काम करतात, चांगलं व्यक्तिमत्व. आणि आता काही दिवसांना ते असे म्हणतात की मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे. तर त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे, आम्ही पण त्याच्याबद्दल पण आंदोलन करणार आहे. यस, करणार आहे आम्ही, त्यांचा पाठिंबा आहे आमचा, सुरुवातीपासून पाठिंबा आहे. तुमचे आता बरेच मराठा समाजाचे मित्र असतील, ओळखीचे असतील, तर आणि बाकीचे असे पण लोक आहेत की खूप श्रीमंत आहेत मराठा समाजामध्ये, पण तुम्ही असं सामान्य माणसाला आपल्याला दिसतं ना की सगळेच तसे लोक श्रीमंत आहेत का? तुमचे मित्र कसे आहेत? म्हणजे नाही, सगळे श्रीमंत नाहीये, ते साधारण माणसं पण आहेत. म्हणजे काय त्यांना आरक्षणाची गरज आहे, तुम्हाला काय वाटतं? त्यांच्याकडे बघून वाटतं? येस, वाटतंय ना. तुमचे असे काय मित्र, काय परिस्थिती त्यांची चालली आहे बघून त्यांना वाटतं ना आम्हाला की त्यांना आरक्षणाची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये काही असे लोक होते का ज्यांनी शाळा वगैरे सोडल्या म्हणजे पैसे नसल्यामुळे? यस, असे खूप लोक आहेत, मराठा समाजमध्ये पण आहे, मुस्लिम समाजमध्ये पण आहे. त्यांची परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी शाळा सोडून दिलेली आहे. कारण आरक्षण मिळाल्याचा फायदा होईल. हो, आरक्षण मिळालं बरंच काय फायदा होईल आणि लोक शिकतील. ओके, तो आपको क्या लगता है, एक मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए, नहीं मिलना चाहिए? मिलना चाहिए. क्यों ऐसा लगता है, मतलब क्या क्यों लगता बोलो? मतलब एक नंबर पे मराठा समाज. नहीं, उसकी आर्थिक परिस्थिति कैसे है, मतलब आप? अच्छी है ना वो लोग की परिस्थिति, तो मिलना मांगता. तो गरीब लोग हैं उसमें भी गरीब लोग है तो मिलना मांगता. सब लोग थोड़ी ना श्रीमंत रहते, मतलब अमीर रहते हैं, गरीब भी रहते हैं. गरीब भी रहते, तो गरीब लोग को मिलना मांगता, सब मराठा आरक्षण में मिलना मांगता. अच्छा, मनोज जरांगे पाटिल के बारे में क्या राय है आपकी? मनोज जरांगे पाटिल के बारे में आपको क्या लगता है? अच्छा आदमी है ना. अच्छा आदमी है, अच्छा काम कर रहे हैं. अच्छा काम कर रहे हैं. अभी उसके बाद वो बोल रहे कि मुस्लिम समाज को भी आरक्षण मिलना चाहिए. बहुत अच्छी बात है. मुसलमान का तो नाम ही कट होता का भी आया. नहीं, अभी वो बोल रहे ना अभी आंदोलन करेंगे बोल के. कौन वो लोग बोल रहे? हाँ, अभी मनोज जरांगे पाटिल ने बोला ना कुछ दिनों पहले कि ये मराठा आंदोलन के बाद मैं मुस्लिम समाज को भी आरक्षण मिलने के लिए काम करूँगा. उसके लिए अच्छी बात है, बहुत अच्छी बात कर रहे हैं. अगर आपके कोई जो मराठा समाज के मित्र है
आपको लगता है ना ऐसा कि सब थोड़ी ना अमीर रहते हैं, उसमें भी गरीब बहुत है ना? गरीब भी है। तो आपके कोई दोस्त है उस वैसे? है ना, बहुत लोग दोस्त है ना? 50 मालदार लोग, अच्छा गरीब लोग नहीं। अच्छा ठीक है। और उसमें से ऐसे कोई है जिन्होंने स्कूल कॉलेज छोड़ दिया पैसों के लिए, पैसे नहीं थे इससे? ऐसे भी दोस्त लोग है ना? तो आरक्षण मिलने से फायदा होंगे या नाही? फायदा होगा ना, काही अच्छी बात आहे फिर. बहुत अच्छी बात. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा पब्लिक रिस्पॉन्स मराठा आरक्षणासंदर्भात मुस्लिम समाजाचं काय मत होतं आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे. तर मला इथं एक गोष्ट सांगायची आहे की मराठा आणि मुस्लिम हे जे दोन समाज आहेत हे जवळपास महाराष्ट्रामध्ये 50% आहेत. आणि हे जर डेडली कॉम्बिनेशन एकत्र चाललं किंवा ह्यांनी जर कोणाला विरोध केला तर महाराष्ट्रामध्ये सरकार बनवूही शकतं आणि पडूही शकतं. तर आपण ह्या मुस्लिम समाजाच्या एका मोठ्या समाजाच्या दुसऱ्या एका मोठ्या समाजाबद्दल काय भावना आहेत किंवा त्यांच्या परिस्थितीबद्दल काय भावना आहेत हे आपण जाणून घेतले. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा कधी सामाजिक चळवळी झाल्या, ज्यामध्ये सत्यशोधक चळवळ झाली, त्यामध्ये हमीद दलवाई नावाचे जे सामाजिक कार्यकर्ते होते ते खंबीरपणे त्या चळवळीच्या मागे उभं टाकले. आणि अशी बरीच उदाहरणं आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा सामाजिक वातावरण होऊन निघतं तेव्हा तेव्हा मुस्लिम समाज हा खंबीरपणे त्या चळवळीच्या पाठीमागे उभा टाकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आणि महारथीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन काहीतरी क्रिएटिव्ह किंवा काहीतरी तुम्हाला जे पाहायला आवडेल असे व्हिडिओ आणत जाऊ. आणि आमचा हा नवीनच उपक्रम आहे, त्यामुळं सपोर्ट करा आणि धन्यवाद.